कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय झालंय मला नाही माहिती ग, आईच सांगतील काय ते। आजी काय काय एवढं अर्जंट बोलवलं आम्हाला, काय झालं? का बोलवलं म्हणजे? जा विचारायचंय तुझ्या नवऱ्याला। आई तू गप्प बस। आजी माझं काही चुकलंय का? मी काही केलं? चुकलंय काय? अरे साधी चूक नाही, घोड चूक केलीस तू। जावई म्हणून सोडती त्याला, नाही तर चांगला कान पिळला असता। अगं आजी एवढी का चिडते? काय काय केलं काय आशूने पण? अरे आशू, तू शिवासाठी एवढं समज केलंस तर आम्हाला बोलावंच वाटलं नाही तुला? आम्हाला ते बघायला आवडलं असतं की। आणि तू जे काय बोललास शिवाशी, ते कानांना ऐकायला गोड वाटलं असतं, ते बी आवडलं असतं। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काही तिला प्राइज दिलंस का नाही तू, ते तर लईच आवडलं असतं। हे प्राइज नाही, सरप्राईज आजी। हा तेच ते काय ते, हा का नाही बरं सांगितलं आम्हासने? मी घाबरलो ना, मला वाटलं काय झालं। घाबरायचं काय? प्रेम करतोस ना। पण ये काय, आम्ही जे काय ऐकलं का नाही त्याच्यावर आमचा विश्वासच बसे ना। म्हणजे आमचं लाजाळूचं झाड आहे ना, ते इतकं समज करल असं वाटलं नाही। आई अहो जावई येत होते आपले, तुम्ही काय? ए जावई तुझा असेल हा? माझा राजेश खन्ना आहे त्यो। आजी अगं तुला कसा अजय देवगण आवडायचा का नाही, तसं मला पहिल्यापासून राजेश खन्ना आवडतोय। आवडतोय म्हणजे अजून बी आवडतोय, आमचा काका। आशू, तुझ्या मनात काय होतं ना ते ओळखून होती मी। पण तू ज्या स्टाईलनं सांगितलंस का नाही शिवाला, ते तर लईच भारी होतं। मला वाटलं होतं का तुमचा दोघांचा हनीमून लईच जोरदार व्हावा, पण तू जे काही केलंयस का नाही ते त्याच्यापेक्षा भारी केलंयस एकदम। आजी गप्प कर, ठीक आहे। काय काय चुकीचं बोलते म्या? अगं त्यो तुझ्यावर मनापासून प्रेम करतोय, त्यानं कसं त्याचं प्रेम व्यक्त केलं तुझ्याकडं? जावई बापू, तुम्ही ज्या प्रकारे इथे राहायला आलात, सगळ्यांना ज्या प्रकारे सांभाळून घेताय ना, त्याचं आम्हाला खरंच खूप कौतुक वाटतं। काकू, हे सगळं शिवामुळे शक्य होतंय, तिच्याशिवाय मी काय? ते आपण अरे ते ठेवलेलं आहे, ती घेऊन ये की। हा हा तू बापरे, आता कोणती वस्तू काय? तू थांब ग जरा। अरे काय सगळेच काही तुला सांगायला पाहिजे काय म्या? जरा थांब। ए मग लवकर ये मेल्या। उभे राह, उभं राह बरं, उभे। अगं आजी पण हे सगळं कशाला करते? कशाला म्हणजे? अगं तुमच्या दोघांचा जो काही चांगला संसार चाललाय का नाही, त्याच्यावर लई जणांचे डोळे आहेत, म्हणून काढायला पाहिजे दृष्टा। आल्या गेल्याची, भूताखेताची, रस्त्यावरच्या माणसांची, दारच्या माणसातली, चाळीच्या माणसातली, घरातली, दारातली, भोन भावजय, समद्यांची डोळे फुटून जाऊ द्या। आले म्या। ए मेल्यानो, हसता काय? डोळे फोडून येते आता तुमचे बी। ये अरे मोडलं बरं का बोल? पण खरं सांगू का आजी, म्हणजे आशूने हे सगळं केलंय याच्यावर माझा विश्वासच बसत नाही अजून। आता तुला कळलं ना आशूचं किती प्रेम आहे तुझ्यावरती? बरं आजी, तुम्हाला आणखीन एक आनंदाची बातमी द्यायची। काय? अगं सांग की मग पटकन। हे वंदे काय सांगते? काय ग? आशू तूच सांग। मी सांगू? ओके, तर आजी, काकू, मला नोकरी मिळाली।
नमस्कार अरे स्वामी आजी यशस्वी हो आणि लय मोठा हो. आणि ज्या स्वाभिमानानं माझ्या शिवाला घेऊन इकडे आलास का नाही, त्याच स्वाभिमानानं माझ्या शिवाला घेऊन स्वतःच्या घरी जाशील. हे माझे दोन्ही जावई गुणाचे आहेत बरं का. हा म्हणजे काय आहोतच आम्ही. नाही पण आम्ही असे आहोत त्याचं कारण शिवाय. बघा अरे कोण आहे रे तो? तो नाही ती शिवा. अरे अरे जे जे त्यांच्या मैत्रीमध्ये झालं होतं ना ते सगळं डंबोने केलं आणि खूप मनापासून केलं. आणि या मुलांची पण कमाल आहे ना. शिवा आणि आशूला किती जीव लावतात. हा अरे हा मांजा आहे ना काय वेड्यासारखा दिसतोय हा. आशू ना त्याला बघून वेडा झाला असेल. तुम्हाला नेहमी अशी गोड गोड शिवा दिसली ना, आज पहिल्यांदा शिवाला बघून भीती वाटते. हो पण ते पाहूनच तर आशू आणि शिवा दोघे एकमेकाला ओळखायला लागलेत. वा खरं म्हणजे आपल्या खऱ्या आयुष्यात पण असंच असतं बरं का. अगदी छोट्या छोट्या प्रसंगातनं माणसं आपल्या जोडीदाराला ओळखायला लागतात. काय झालं? अगं काय झालं संपदा, प्ले कर ना व्हिडिओ, आम्हाला पण बघायचा आहे. कर बघ आहे. हॅपी फ्रेंडशिप अॅनिव्हर्सरी शिवा. संपदा अगं काय सारखं सारखं पॉज करतेस, बघू दे ना, आईला पण बघू दे. कीर्ती कुठे काय माझं काहीच चाललं नाहीये भाऊ, मी फक्त आईला दाखवते की आशूचं काय चाललंय. नाही आई खूप काळजी करते ना त्याची, कोणाशी बोलत नाहीये, नीट नीट जेवत नाहीये. पण आशूला त्याचं काहीच वाटत नाहीये. आशू वस्तीत मस्त मज्जा करतोय, तिकडच्या लोकांसारखंच बोलायला लागलाय, वागायला लागलाय. बघतेस नाही, सांग ना तूच काय इतकी काळजी करतेस. कीर्ती हे करायची काही गरज नव्हती. आपण दोन माणसांमधली दरी कमी करतोय की वाढवतोय याचा तरी विचार कर. भाऊ मला आईची खूप काळजी वाटते आणि तिला होणारा त्रास मला बघवत नाहीये, आणि तो त्रास तिने करून घ्यायला नको इतकंच वाटतंय मला. बाकी माझं काही म्हणणं नाहीये, तुम्ही बघा व्हिडिओ. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.